नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी म्हटलं की एकादशी आणि दुप्पट खाशी. तर इथं बघा माझं चाललंय फराळाचे पदार्थ बनवायचे. तर बघा फराळाला कितीही बनवलं तरी कमीच पडतं आणि घरचे म्हणतातच एवढंच होय, अजून काही मेनू नाही तोय बनवलं. तर बघा मी आज आषाढी एकादशीच्या उपवासाला किती मेनू बनवते. आणि आज सकाळी सकाळी सगळी कामं आवरून घेतली, रोजची देवपूजा करून घेतली आणि विठ्ठल रुक्माईचा अभिषेक पूजा करायची मागं ठेवली आहे. कारण अभिषेक पूजा झाली की लगेचच फराळाचा नैवेद्य दाखवता येतो. लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ घालून घेतलं म्हणजे वेपर्स खायला चांगले चटपटीत लागतात. बघा साबुदाण्याच्या आणि बटाट्याच्या पापड्या किती छान फुलल्यात, मस्त लागतात. आणि ही साबुदाणा बटाट्याच्या चकल्या. आता ही एवढं तळलंय, अजून बघा काय काय बनवायचंय. आता बघा सकाळी एकदा नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी केली होती, आता परत साबुदाण्याची खिचडी बनवते. कच्चाच बटाटा टाकलाय. आता ही 2-3 मिनिट तेलात असा बटाटा चांगला शिजवून घेणार आहे. बघा बटाटा चांगला तेलात भाजला. इकडं कुकरला बटाट्याची भाजी बनवायला बटाटे लावलेत. आता मी इथं साबुदाण्यातच शेंगदाण्याचं कूट मीठ मिक्स करून घेतले. आता ही खिचडी फुल गॅसवर 5 मिनिटं परतून घेते. बघा ही खिचडी चांगली 5 मिनिट परतून घेतली. साबुदाणा पण बघा किती छान फुगलाय. कारण मी हा साबुदाणा रात्रीच भिजत घातला होता आणि साबुदाणा जेव्हा भिजत घातला होता ना त्यावेळेस त्याच्यावर एवढं असं अर्धकांड पाणी ठेवलेलं. असं अर्धकांड पाणी ठेवलं का नाही की साबुदाणा चांगला भिजतो. साबुदाणा चांगला भिजला की पचायला पण हलका जातो, पोटाचा त्रास होत नाही, गॅस पकडत नाही. साबुदाणा जर चांगला भिजला नाही ना तर पोटात गॅस पकडतो, पोट दुखतं. एकदम मस्त अशी खिचडी तयार झाली. आता ही खिचडी मी 5 मिनिटं झाकून ठेवते. शाळेतल्या मुलांची दिंडी आली. भरपूर मुलं मुली दिंडीमध्ये सहभागी झालेत. कोण विठ्ठल बनलंय, कोणी रुक्माई बनलंय, तर कुणी टाळ हातात घेतल्यात. भरपूर मुलं मुली दिंडीत सामील झालेत. खूप मोठी दिंडी आहे. मुलांच्या पेक्षा मुलीच भरपूर आहेत. जिथं तिथं महिला शक्तीच आघाडीवर आहे. जरी वारीत जाता नाही आलं, पंढरपूरला जाता नाही आलं आणि घरी जरी भक्तिभावानं विठ्ठल रुक्माईचा अभिषेक केला, पूजा केली तरीसुद्धा त्याचं पुण्य मोठं भेटतं. पण श्रद्धा भक्तिभाव असावा लागतो. ही मूर्ती मला माझ्या मैत्रिणीनं भेट दिली होती आणि मी या मूर्तीचा अभिषेक करायला, पूजा करायला या आषाढी एकादशीची वाट बघत होते. आणि आज आहे आषाढी एकादशी
आणि आजचा चांगला मुहूर्त आहे. या मूर्तीचा अभिषेक करून मूर्तीची देवघरात स्थापना करायची आणि रोज विठ्ठल रुक्माईची पूजा करायची. तर मी इथं पूजेची जागा अगोदर सुरुवातीला स्वच्छ करून घेतली. त्यानंतर चौरंग ठेवला. चौरंगावर कोरं कापड अंथरलं. चौरंगाभोवती रांगोळी काढली आणि त्यानंतर तुपाचं निरंजन लावलं. निरंजनाची अगोदर पूजा करून घेतली आणि मग पंचामृताने विठ्ठल रुक्माईला 5-5 पळ्यांचा अभिषेक केला. त्यानंतर गरम पाणी 5-5 पळ्या घालून घेतलं. गरम पाणी घातलं की तूप, दही, दूध, मध जे मूर्तीला लागून राहतं ते गरम पाण्यानं निघतं. गरम पाण्यानं मूर्ती स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर 5-5 पळ्या गार पाण्याच्या घातल्या आणि मूर्ती स्वच्छ धुवून पुसून घेतली. अष्टगंध आणि अभीर लावून घेतला आणि रुक्माईला हळद कुंकू लावून घेतले. आणि त्यानंतर दोघांच्या चरणावर अक्षदा अर्पण केल्या, फुलं अर्पण केली, तुळशीपत्र अर्पण केले. आजच्या दिवशी विठ्ठल रुक्माईला तुळशीपत्र अर्पण करायचे. आज गोकर्णीची फुलं पण होती, त्यामुळं गोकर्णीची फुलं सुद्धा अर्पण केली. देवाला गोकर्णीची फुलं अर्पण केलेली चांगली असतात. त्यानंतर धूप, तुपाचं निरंजन ओळून घेतलं. आज विठ्ठल रुक्माईची नवीनच मूर्ती आहे. नवीन मूर्तीचा अभिषेक पण करायला भेटला. आजच्या दिवशी मला ही पवित्र मूर्ती मिळाली. पूजा अशी करून झाले. उपवासाचं पदार्थ विठ्ठल रुक्मिणीला अर्पण केलेत. त्यानंतर आमच्या इथंच विठ्ठल रुक्मिणीचं
खूप मोठं छान मंदिर आहे. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आजच्या दिवशी छान सजवलं होतं. मस्त अशी पूजा केली होती. भरपूर लोक दर्शनाला येत होते. आणि बघा मंदिर किती सुंदर सजवलंय. मला मंदिर बघून व्हिडिओ करायचा मोहच आवरला नाही. मी तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवते. सकाळपासून भजन सुद्धा चालू आहे. खूप छान वाटत होतं मंदिरात. भजन ऐकायला सुद्धा भारी वाटत होतं. पालखीमध्ये माऊलींच्या चरणांचं पूजन केलं होतं. त्याचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं. भरपूर महिला भजन ऐकत बसल्या होत्या. इकडं बघा प्रसाद तयार केला होता. दिवसभर प्रसाद वाटप चालू होते. येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी खिचडी आणि राजगिऱ्याचं लाडू दिलं जात होतं. माऊलींच्या गाभाऱ्याच्या बाजूलाच सुंदर अशी माऊलींची रांगोळी काढली होती. किती सुंदर रांगोळी काढली. आणि शेजारीच बघा विठ्ठल रुक्माईची मूर्तीची पूजा केली. आपली महाराष्ट्राची शेतकऱ्याची बैलजोडी सुद्धा ठेवली. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरातच श्री स्वामी समर्थ महाराजांचं सुद्धा मंदिर आहे. मंदिरात थोडा वेळ तरी बसावं, मनाला शांतता मिळते, छान वाटतं. म्हणून आम्ही थोडा वेळ मंदिरात बसलो. मंदिरातील प्रसाद घेतला आणि त्यानंतर मला बेंद्रासाठी बैलजोडी खरेदी करायची होती. बेंद्रासाठी बैल खरेदी केली. तर आता बघा संध्याकाळचे 6:30 वाजले. थोडा थोडा अंधार पडायला लागलाय. आता मी दिवा लावून घेते. आजचा दिवस खरंच खूप छान गेला. सकाळपासूनच भक्तिमय वातावरण, देवपूजा, विठू माऊलींचा अभिषेक, विठू माऊलींची सेवा केली, विठू माऊलींचे दर्शन घेतले. मंदिरामध्ये सुद्धा छान वाटलं. असं वाटलं की आपण पंढरपुरामध्येच आहे. भजन ऐकून तर खूप मस्त वाटलं. आपल्या घरात सुद्धा अशी पूजा केली की आपलं घर सुद्धा मंदिरासारखं वाटतं. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.